नमस्कार. आपण रोज वेबवर कितीतरी गोष्टी वाचतो, बरोबर? पण कधी विचार केलाय का की ही सगळी माहिती आपल्यासमोर इतक्या व्यवस्थितपणे कशी येते? म्हणजे अगदी एखाद्या पुस्तकासारखी. प्रत्येक वेबसाईटला ना एक खास रचना असते. आज आपण HTML वापरून हीच बेसिक रचना कशी तयार करायची तेच समजून घेणार आहोत. एक सोपं उदाहरण घेऊया. विचार करा, जेव्हा आपण एखादं वर्तमानपत्र हातात घेतो, तेव्हा कुठली बातमी सगळ्यात महत्त्वाची आहे हे एका नजरेत कसं काय ओळखतो आपण? अगदी बरोबर. तो मोठा ठळक हेडलाईन बघूनच. तो हेडलाईन आपलं लक्ष लगेच खेचून घेतो आणि सांगतो की अरे, ही आहे आजची मुख्य बातमी. आणि मग त्या खालचा जो लहान अक्षरातला मजकूर असतो तो आपल्याला त्या बातमीचे सगळे डिटेल्स देतो. म्हणजे बघा, फक्त अक्षरांचा आकार आणि त्याची मांडणी आपल्याला सांगते की आधी काय वाचायचे. तर वेबसाईटचं काम पण अगदी असंच चालतं. वेबसाईटसुद्धा माहितीची व्यवस्थित रचना करण्यासाठी काही खास कोड वापरते. या कोडलाच टॅग्स असं म्हणतात. आणि हेच टॅग्स वेबसाईटला तिचा एक ढाचा, तिची एक ओळख देतात. तर मग ह्या रचनेमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला? तो म्हणजे हेडिंग्ज. चला तर आपल्या वेबसाईटच्या ह्या मुख्य कथेपासूनच सुरुवात करूया. HTML मध्ये ना हेडिंग टॅग्स वापरले जातात पानावरची टायटल्स आणि सबटायटल्स ठरवण्यासाठी. हे टॅग्स H1 पासून H6 पर्यंत असतात आणि त्यांचं काम काय? तर मजकुरात आय जास्त महत्त्वाचं आहे आणि काय कमी हे ठरवणं. एक प्रकारे रँकिंगच करतात ते. आता ही रँकिंग कशी असते ते बघूया. सगळ्यात वर येतो H1. हा आहे आपला बिग बॉस, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हेडिंग, आपल्या बातमीचा मुख्य मथळा. त्याच्यानंतर येतो H2, जो एक महत्त्वाचा सबहेडिंग असतो. मग H3 आणि असं करत करत H6 पर्यंत. त्यांचं महत्त्व आणि त्यांचा आकार दोन्ही कमी कमी होत जातं. ओके, तर हेडिंग्समुळे आपल्याला मुख्य विषय तर कळाला, पण त्याबद्दलचे डिटेल्स कुठे लिहायचे? त्यासाठीच तर आहेत पॅराग्राफ्स, म्हणजे आपल्या बातमीचा सगळा तपशील. आणि तो टॅग आहे पी टॅग. सोपा आहे. पी फॉर पॅराग्राफ. याचा वापर मजकुराचा एक ब्लॉक म्हणजे एक पॅराग्राफ तयार करण्यासाठी होतो. अगदी जसं आपल्या वर्तमानपत्रात हेडलाईन खाली पूर्ण बातमी दिलेली असते, तसंच वेबसाईटवरची मुख्य माहिती या पी टॅगच्या आतमध्ये लिहिली जाते. चला, आता थिअरी बरीच झाली. आता हे सगळं प्रत्यक्षात कोडमध्ये कसं दिसतं ते बघूया. आणि काळजी करू नका, हे एकदम सोपं आहे. हे बघा स्क्रीनवर. ही आहे आपली पहिली चिमुकली वेबसाईट. फक्त 2 ओळींचा कोड आहे. एक हेडिंग आणि एक पॅराग्राफ. चला, आता या प्रत्येक ओळीचा अर्थ काय होतो ते फोडून बघूया. पहिली ओळ बघा. H1 टॅगच्या आत माझी पहिली वेबसाईट असं लिहिलंय. हे जे टॅग्स आहेत ना, ते ब्राउझरला सांगतात की बॉस, हा आपल्या पेजचा मेन हेडलाईन आहे. याला मोठा आणि ठळक दाखव. अगदी आपल्या वर्तमानपत्राच्या हेडलाईनसारखं. हाच आहे आपल्या वेबसाईटचा कणा. आणि ती दुसरी ओळ, तिथे पी टॅग आहे, जो त्या हेडलाईनबद्दलचं डिटेल्स सांगतो. आतमध्ये लिहिलंय, ही एक अतिशय सोपी वेबसाईट आहे. हा जो मजकूर आहे तो नॉर्मल टेक्स्टसारखा दिसेल. अगदी तसंच जसं बातमीमध्ये हेडलाईन खाली सविस्तर मजकूर असतो. पाहिलं किती सोपी आणि पॉवरफुल पद्धत आहे ही? ओके, तर हे टॅग्स कसे वापरायचे हे तर आपल्याला कळालं, पण अशी रचना करणं इतकं महत्त्वाचं का आहे? का करायची ही सगळी मेहनत? चला बघूया. या स्लाइडवर आपल्याला एक मस्त सारांश मिळतोय. बघा, हेडिंग टॅग्स म्हणजे H1 पासून H6 पर्यंत. हे कशासाठी? तर टायटल्स आणि सबटायटल्ससाठी. दिसतात कसे? मोठे आणि ठळक. दुसरीकडे पॅराग्राफ टॅग म्हणजे पी. हा आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि तो दिसतो अगदी सामान्य टेक्स्टसारखा. उद्देश एकदम सरळ आहे, माहिती सोपी आणि वाचायला सहज बनवणं. आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. विचार करा, जर एखादं वेबपेज असं असेल जिथे कोणतीच रचना नाहीये, म्हणजे सगळा मजकूर एकाच आकारात एकाच स्वरूपात आहे, तर अशा पेजवरच्या माहितीवर विश्वास ठेवावासा वाटेल का? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?